संतांचं नाव जरी घेतलं तरी तुमच्या आयुष्याचं कोट कल्याण आहे। साहेब 1996 1997 मध्ये संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता, यूट्यूबला आहे तो। म्हणजे पुणेकरांनी तो चित्रपट 365 दिवस बॅनरवरून उतरूच दिला नाही। प्रचंड गाजला तो चित्रपट, प्रचंड गाजला। पण त्या संत तुकाराम नावाच्या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली होती त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस। मुलाखत यूट्यूबला आहे, चांगलं कधी मोबाईल मध्ये बघत जा महाराज तुम्ही, मोबाईल मध्ये सगळं आहे पण आम्ही चांगलं कधीच बघणार नाही। लेकरांच्या हातात मोबाईल द्यायचा आणि ते लावणार आहा टमाटर असं काहीतरी लावून देणार, का तर आमचं लेकरू मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही। जगणारे ज्यावेळी विष्णुपंत पागनीसांनी तुकोबारायांची भूमिका साकारली, हुबेहूब तुकोबाराय साकारले त्यांनी, हुबेहूब, आणि त्यांच्यामुळे तो चित्रपट फार प्रदर्शित झाला। शूटिंगच्या दरम्यानमध्ये एक प्रसंग घडला, शूटिंग चालू होती आणि विष्णुपंत पागनीसांना चहा पिण्याची इच्छा झाली। पण चहा पिण्यासाठी विष्णुपंतांनी तुकोबारायांचा पोशाख अंगावरती परिधान केलेला होता, विणा घातलेला होता, पोशाख घातलेला होता। बरं 2 मिनिट टपरीवरून चहा पिऊन यायचंय, मग पोशाख काढावा तरी कसा, तो पोशाख तसाच ठेवला आणि विष्णुपंत पागनीस टपरीवरती चहा घेण्यासाठी गेले। चहा घ्यायला गेले तर टपरीमध्ये गेल्याच्या नंतर चहा हातात घेतला, काका 4 निष्ठावान वारकरी आले आणि विष्णुपंत पागनीसांच्या पाया पडले। पाया पडल्याच्या नंतर विष्णुपंतांच्या हात त्या असा कप थरथर थरथर कापायला लागला। विष्णुपंतांच्या कप थरथर कापतोय तर त्या टपरीवाल्या मालकानं विचारलं, का हो विष्णुपंत? टपरी शेजारी होती त्याच्यामुळे शूटिंगच्या दरम्यान त्यांची ओळख झाली होती। विष्णुपंतांना विचारलं, का हो तुमच्या हातातला कप थरथर कापतोय, चहा पोळाला का तुम्हाला? चहा जास्त गरम आहे का? त्यावेळी विष्णुपंत म्हटले, नाही मला चहा पोळालाही नाही, चहा गरम नाही। मग सांडला का तुमच्या पायावरती? नाही सांडलाही नाही चहा माझ्या पायावरती। मग तुमचा हात असा थरथर का कापतोय? विष्णुपंत म्हटले, 20 वर्ष पत्रकार म्हणून काम केलं, कुणीच पाया पडलं नाही। तुकोबारायांचा पोशाख अंगावरती चढवला तर 4 निष्ठावान वारकरी पाया पडले। त्या दिवशी विष्णुपंत पागनीसांनी संकल्प केला, मरेपर्यंत तुकोबारायांचा पोशाख अंगावरून उतरूच देणार नाही। मरेपर्यंत तुकोबारायांचा पोशाखच घातला विष्णुपंतांनी आणि तो चित्रपट प्रदर्शित झाला, रिलीज झाला आणि निर्माता आणि दिग्दर्शक मानधन घेऊन विष्णुपंतांकडे गेले। मानधन घेऊन गेल्याच्या नंतर विष्णुपंत बसले होते घरामध्ये देवाचं नामस्मरण करत। निर्माता दिग्दर्शक म्हटले, तुमच्यामुळे चित्रपट एवढा गाजलाय, तुमचं मानधन घ्या। विष्णुपंत पागनीसांनी हात जोडले निर्माता दिग्दर्शकांसमोर, तुमचं मानधन मला नकोय। निर्माता आणि दिग्दर्शक म्हटले, विष्णुपंत जेवढं ठरवलं होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट मानधन आणलंय, कारण आपला चित्रपट फार गाजलाय, संत तुकाराम फार गाजलाय, दुप्पट मानधन घेऊन आलोय। त्यावेळी विष्णुपंतांनी एवढा अभ्यासपूर्व उत्तर दिलं, छत्रपती शिवबा सोन्याचा नजराना जर खरे तुकोबाराय पाठीमागे करू शकतात तर त्यांचा पोशाख घातलेला मी विष्णुपंत पागनीस तुमचं दुप्पट मानधन का पाठीमागे करू शकत नाही, का करू शकत नाही? विष्णुपंतांनी ते दुप्पट मानधन पाठीमागे दिलं आणि निर्माता दिग्दर्शकांसमोर हात जोडले सांगितलं, मला जर काही द्यायचंच असेल ना तर एक द्या, ज्यावेळी मी मरेल ना माझ्या अंत्यविधीला कोणी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती नाही आली तरी चालेल, पण माझ्या अंत्यविधीला 4 निष्ठावान वारकरी आणा, टाळ मृदुंगाच्या गजरात मला वाट लावा। आजही 7 समुद्रा पार लंडन मध्ये माझ्या तुकोबारायांची आरती होते साहेब, पण प्रत्येकाच्या घरामध्ये जो तुकोबारायांचा फोटो आहे ना तो खरे तुकोबारायांचा फोटो नाही, तो फोटो विष्णुपंत पागनीसांचा आहे। मला या दृष्टांतातून सिद्धांत एवढाच पटवून द्यायचा आहे, पत्रकार माणसानं फक्त तुकाराम म्हणून काम केलं, फक्त तुकाराम म्हणून काम केलं। आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभर तुकोबारायांच्या फोटोमध्ये विष्णुपंत पागनीसांची आरती होते। तुकोबारायांचा पोशाख धारण केला, एका माणसाचं एवढं कल्याण झालं। आम्ही संत विचारानं चालल्याच्या नंतर आमच्या आयुष्याचं कल्याण का होणार नाही, का होणार नाही आमच्या आयुष्याचं कल्याण?
पण हे रुजण्यासाठी संत विचारांची जोड आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये हवी आहे. आणि ज्यावेळी संत विचार तुमच्या आयुष्यामध्ये येतील. लोकमान्य टिळक राजकारणीच होते साहेब, आणि लोकमान्य टिळक सद्गुरु जोग महाराजांसोबत एकदा पंढरीच्या वारीला गेले आणि पांडुरंगाच्या दारामध्ये सद्गुरु जोग महाराजांनी आपल्या कानाला हात लावले आणि देवाच्या दारामध्ये उड्या मारल्या. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना प्रश्न विचारला, तुम्ही देवाच्या दारात कान धरून उड्या का मारल्या? सद्गुरु जोग महाराजांनी सांगितलं, आम्ही देवाच्या दारामध्ये उड्या मारल्या. टिळक तुम्ही सुद्धा पांडुरंगाच्या दारामध्ये उड्या मारा. टिळकांनी आपले दोन्ही कान धरले आणि पांडुरंगाच्या रावळामध्ये उड्या मारल्या. उड्या मारल्याच्या नंतर टिळकांनी सद्गुरु जोग महाराजांना प्रश्न विचारला, का हो तुम्ही मला उड्या का मारायला लावल्या, कान का धरायला लावले? त्यावेळी सद्गुरु जोग महाराजांनी लोकमान्य टिळकांना उपदेश केला, या दारामध्ये तुम्ही जर देवाची माफी मागितली, देवाचे कान धरले, तर देवासमोर स्वतःचे कान धरले, तर समाजामध्ये कुणासमोरच तुम्हाला हात पसरायची वेळ येणार नाही. ही ताकद पंढरीच्या रावळाची आहे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची. रामकृष्ण हरी. आपण आलात, आम्हाला अतिशय आनंद वाटला. एकदा जोरदार टाळी वाजवून साहेबांचं स्वागत करूया. अशा पद्धतीनं माझ्या तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये एक 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 व्यक्ती येत होती आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचं महाराज कोट कल्याण होत होतं. आता मात्र तुकोबारायांचा परमार्थ वैराग्य राग रसिक तुकोबाराया विचार करतात, परमार्थ भरपूर झाला. आवलीला म्हणतात, आवली परमार्थ भरपूर झाला, आता मला पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी भेटीची ओढ लागलेली आहे. आता प्रपंचामध्ये मन रमत नाहीये. परमार्थ करत असताना आवलीला म्हणावं, तुकोबारायांनी अगोदर सगळ्या गावाला विचारलं, मला वैकुंठाला जायचंय, तुम्हाला यायचं का?
गावकरी म्हटले या तुकाला वेड लागलं, म्हटले वेड लागलं. जिवंतपणी कोण वैकुंठाला जात असतं का? वेडा झाला विठ्ठल भक्तीमध्ये. तुकोबारायांनी गावाला विचारलं यायचं का वैकुंठाला? कुणीच तयार नाही झालं. मग तुकोबारायांना वाटलं जी माझी अर्धांगिनी आहे ती तरी माझ्या सोबत येईल. तुकोबाराय आवलीकडे गेले आणि आवलीला म्हटले, आवली मला वैकुंठाला जायचंय, तू येणार का माझ्यासोबत? आवलीनं काय उत्तर दिलं माहितीये का? म्हणले अहो माझी म्हैस यायला झालीये, तिला पिल्लू होईन, माझ्या म्हशीकडे कोण लक्ष देईल? हे कोण म्हणलं? तुकोबारायांची पत्नी. म्हणजे माझ्या तुकोबा पत्नीला सुद्धा कळाली नाही महाराज. परंतु एक दिवस असा उजाडला ज्या दिवसाला आपण तुकाराम बीज असं म्हणतो. त्या दिवशी माझ्या तुकोबारायांनी पांडुरंग 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 म्हणत भगवंताचा गजर करत करत माझे तुकोबाराया वैकुंठाला एकटे निघाले. त्यांचं वैकुंठ गमन, माझ्या तुकोबारायांचं वैकुंठ गमन आपण या ठिकाणी करणार आहोत. तुकोबाराय आलेले आहेत का? भगवान परमात्मा तुकोबारायांना घेण्यासाठी गरुड पाठवतात, गरुड. आणि त्या गरुडावरती बसून माझे तुकोबाराय वैकुंठाला निघतात. चला तुकाराम महाराज जेवढे जेवढे पात्र आहेत तेवढे सगळ्यांनी इथे यायचे आहे.